महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेद्वारे लाडक्या बहिणीला दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळत गेले आणि निवडणुकीनंतर या योजनेद्वारे लाडक्या बहिणींना 1500 रुपये न मिळता ते 2100 रुपये मिळणार असं देखील सरकारने सांगितलं। पण आता या योजनेला सरकारने काही निकष लावण्याचे ठरवलेले आहे। या खरा मुद्दा असा आहे की निवडणुकीनंतर या योजनेचे जे निकष आहेत त्या निकषांच्या बाहेर ज्या महिला या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना आता यामधून वगळण्यात येणार असल्याचं देखील सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी कशा पद्धतीने केली जाणार, साधारणपणे किती महिलांच्या अर्जांची छाननी किंवा पडताळणी होणार आहे आणि 2100 रुपये कोणत्या महिलांना मिळणार जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। आता पहिला मुद्दा असा आहे की जी काही लाडकी बहीण योजना आहे या योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी कशी होणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 21 ते 65 या वयोगटातील ज्या महिला असतील त्यांना दर महिना 1500 रुपये देण्यात येतात। या योजनेचे एकूण आतापर्यंत 2,34,00,000 महिला सहभागी आहेत किंवा लाभ घेत आहेत। 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं उत्पन्न अधिक आहे तसंच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे म्हणजेच कार आहे, ज्या महिला लग्न होऊन इतर राज्यात राहत आहेत किंवा राहायला गेलेल्या आहेत, तसंच ज्यांनी 2 किंवा 3 वेळा अर्ज दाखल केलेले आहेत अशा महिलांची अर्जांच्या पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। आता दुसरा मुद्दा पाहू कोणता आहे। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणत्या महिलांना दर महिना 500 रुपये मिळणार आहेत। आता राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना 12,000 रुपयांची आर्थिक मदत ही सरकारद्वारे दिली जाते। राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे ज्या महिलांना किंवा ज्या शेतकरी महिलांना मदत मिळत आहे त्यांना आता लाडक्या बहीण योजनेमधून 1500 रुपये न मिळता त्यांना 500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकरी महिलांना दरमहा 1000 रुपयांची मदत ही सरकारतर्फे देण्यात येणार आहे। महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे साधारणपणे सरकारी आकड्यानुसार 19 लाख महिला लाभार्थी आहेत। त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत दर महिना 1500 ऐवजी 500 रुपये दिले जाणार आहेत। आता तिसरा मुद्दा पाहू कोणता आहे। यातील तिसरा मुद्दा असा आहे की महिलांच्या किती अर्जांची छाननी होणार आहे। तर योजनेतील अर्जांची पडताळणी केल्यानंतर साधारणपणे किती महिला या योजनेच्या बाहेर होणार असा प्रश्न विचारल्यावर आदिती तटकरे यांनी सांगितलं की सगळ्या महिलांच्या अर्जांची आम्ही पडताळणी करणार नाही। ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे, ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या अर्जाची छाननी ही अजिबात होणार नाही। लाडकी बहीण योजनेचे एकूण 2,34,00,000 महिला आहेत, त्यामुळे ठराविक अर्जांची छाननी ही केली जाणार आहे। चौथा मुद्दा पाहू कोणता आहे। चौथा मुद्दा असा आहे की या जानेवारी महिन्याचा लाभ कधी मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता देण्यासाठी सरकारद्वारे 3,690 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्याची मंत्रिमंडळाने नुकतेच मंजूर देखील दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता हा 26 जानेवारीपर्यंत देण्यात येईल असं देखील आता सरकारने सांगितलेलं आहे। आणि आता पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2100 रुपये हे कधीपासून मिळणार। तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या रकमेत 1500 वरून 2100 रुपये वाढ करू असं देखील सांगितलेलं होतं
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं, सरकार सत्तेत आलं. मात्र राज्य सरकारने अद्याप 2100 रुपये वाढीव निधी देण्याचा संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार हा प्रश्न आता महिलांद्वारे उपस्थित केला जात आहे. याबाबतचा निर्णय अर्थसंकल्पाच्या वेळी म्हणजे अर्थसंकल्प असताना, बजेट असताना मार्च महिन्यात होईल असं देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलेलं होतं. अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या काळामध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय सरकारद्वारे घेतला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं किंवा त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजेच सर्व निकषात बसलेल्या महिला असतील त्या महिलांना आता सरकारच्या निर्णयानंतर, बजेटनंतर तिथून पुढे दर महिना 2100 रुपये दिले जातील. असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.